मित्रांनो, आपलं भलं व्हावं असं या जगात फक्त आपल्या आईवडिलांनाच वाटत असतं. या जगात आईवडील सोडून आपली कदर दुसऱ्या कोणालाच नसते. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जे आपल्यावर प्रेम करते तिला आई असं म्हणतात, आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप असं म्हणतात. आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेवा मित्रांनो, कारण ते थोडे कडू असतात पण जीवनात प्रत्येक वेळी संजीवनी ठरतात. आयुष्यात सगळी नाती नकली असतात, वेळ आली की सगळे साथ सोडतात. या आयुष्यात फक्त दोनच नाते आयुष्यभर सोबत राहतात, एक म्हणजे आईचा मायेचा हात आणि दुसरं म्हणजे बापाची साथ. हजारो माणसं मिळतील आयुष्यात, पण आपल्या चुकांना माफ करणारे आई वडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत. तुमची झोप मोडली तरी चालेल, पण आई वडिलांची स्वप्न मोडली नाही पाहिजेत. आयुष्य एक दिवा आहे, पण त्या दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजे आपले आई वडील. स्वतः आधी जे तुमचा विचार करतात ते आई वडील. जगातील अनमोल गोष्ट म्हणजे आपले आई वडील, कारण त्यांच्या इतकं प्रेम आपल्यावर कोणीच करत नाही. जोपर्यंत आई वडील आपल्या सोबत आहेत तोपर्यंत तुम्हाला प्रेमाची कमी कधीच भासणार नाही. या जगात आपल्याला आधार म्हणून आपले आई वडीलच असतात, बाकी कोणी कोणाचे नसते. आई वडिलांच्या कष्टांची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही. नात्यांची दोरी ही नाजूक असते, डोळ्यांतील भाव ही हृदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती आणि प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरं बोट बापाकडे असते. विश्वास बापावर करा आणि प्रेम आईवर करा. ना कधी धोका मिळेल ना कधी मन तुटेल. पैशाने सर्व काही मिळेल, पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही मित्रांनो. आयुष्यात काही नसलं तरी चालेल, पण आई वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा. खरा आनंद तर तेव्हा होईल जेव्हा पैसे आपले असतील आणि शॉपिंग आपले आई वडील करतील. आई वडील सोबत आहेत म्हणून कशाचीही चिंता नाही. ज्यांनी तुमचे बोट पकडून चालायला शिकवलं त्यांना कधीच विसरू नका मित्रांनो. मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत. एकमेव स्त्री जी आपला चेहरा बघायच्या आधीपासूनच आपल्यावर प्रेम करते ती आई, आणि एकमेव माणूस जो आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो तो म्हणजे बाप. आईने केलेल्या जेवणाला कधीच नावं ठेवू नका मित्रांनो, कारण काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही. आई वडिलांनी आपल्याला सर्व काही शिकवलं, पण त्यांच्याशिवाय राहायचं कसं ते नाही शिकवलं. औषध आणि आई वडील दोघं सारखेच असतात. थोडंसं कडवट वाटतात, पण आपल्या फायद्यासाठीच असतात. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर आई वडिलांची स्वप्न तुम्ही केव्हाच पूर्ण करू शकणार नाहीत. कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही. आपल्या आई वडिलांसारखी मनाने श्रीमंत माणसं मी या जगात कुठेच पाहिली नाही. कोणी सोबत असो वा नसो, आईची माया आणि वडिलांचं प्रेम यातच आपण समाधानी आहोत. आई वडील कितीही अशिक्षित असू देत, मोठमोठ्या विद्यालयांपेक्षा जास्त संस्कार हे आपल्या आई वडिलांकडूनच मिळतात. आई वडील हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड कोणताच मनुष्य कोणत्याच जन्मी करू शकत नाही. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असतं तोच खरा या जगातील श्रीमंत माणूस. आयुष्यात फक्त एवढंच पाहिजे की यशस्वी आपण व्हावं आणि नाव आपल्या आईवडिलांचं व्हावं. मित्रांनो, आईवडील असताना त्यांना घट्ट मिठी मारून घ्या, कारण आठवण आभास देते पण स्पर्श देत नाही.